शहापूर तालुक्यामध्ये उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे। शहापूरचं तापमान 45 अंशांवर गेलं होतं, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। भुसावळमध्ये उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे। भुसावळचं तापमान 45 अंशांवर गेलं, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये, नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। बदलापूर शहरातील तापमान 42 अंशांवर गेलं होतं। नागरिक स्कार्फ आणि टोपी घालूनच घराबाहेर पडतायत। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचला होता। यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला होता। सोलापुरात तापमानाचा पारा 42 अंशांवर गेला होता। 2 दिवसात तापमानात 2.4 अंश सेल्सिअसची वाढ झाली। आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन त्यानंतर करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जाताच तापमानाचा पारा 42 अंशांवर गेला। वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर होतोय, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। गाई म्हशींना चारा मिळत नाहीये, यामुळे लिटर मागे दूधही कमी मिळतंय। मनमाडसह नांदगाव तालुक्यामध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचला, त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। पालघरमध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। जिल्ह्याचा पारा 40 अंशांवर गेला। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। भिवंडीच्या तापमानात वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला, त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा बसतायत, तर आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये प्रचंड वाढ झाली। शहरातील तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला। येत्या 2 दिवसात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे। मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील राजनांदगाव कळमना दरम्यानचे 3ऱ्या रेल्वे लाईनचं काम वेगानं सुरू आहे। हे काम सुरळीत व्हावं यासाठी तब्बल 50 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या। काहींचे मार्ग वळवण्यात आले, तर काही गाड्यांचे थांबे बदलून सुपरफास्ट गाड्याही रद्द करण्यात आल्या। दापोली शहरातल्या मच्छी मार्केटचा मुद्दा समन्वयातून सोडवण्यासाठी दापोली नगर पंचायतीनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। यावेळी मच्छीमार महिलांनी प्रशासनाला धारेवर धरलं। नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्याला महिलांनी विरोध केला। साताऱ्याच्या मांढरदेव गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आलाय। गावातील महिलांनी विशेष ग्रामसभा बोलवत हा निर्णय घेतला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरोड समदमधल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातील संत्र्याची बाग पाण्याअभावी सुकून गेली आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना 200 पेक्षा जास्त संत्र्याची झाडं जेसीबीच्या सहाय्यानं उपटून टाकली। अलिबागमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय, तर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। चंद्रपूरच्या दारूच्या दुकानांच्या परवान्याची तपासणी केली जाते। 2 दिवसात 27 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानंतर एसआयटी कडून तपासणीला सुरुवात करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यामध्ये कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तालुक्याच्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे। निदान झाल्यानंतर तातडीनं उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनीमध्ये पुन्हा 2 अस्वल शिरले, तर 2 दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये बिबट्याही आला होता। दिवसाढवळ्या वन्य प्राणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील माता मृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं निश्चित केलेली नाविन्यपूर्ण वेट स्टिकर योजनेचा प्रारंभ करण्यात आला। यंदा जिल्ह्यात 25,000 गरोदर मातांच्या घरी जाऊन कुटुंब सभा घेऊन स्टिकर लावून याबाबतचे फायदे सांगण्यात आले। सोलापुरातील चंद्रकांत धोत्रे यांचा मुंबईमधील आमदार निवासात हृदयविकारानं मृत्यू झाला। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। यावेळी आमदार निवासमध्ये 24 तास रुग्णवाहिका असायला हवी अशी मागणी धोत्रे यांच्या कुटुंबानं केली आहे। साताऱ्यातील त्रिपुटी इथं बडूज आगाराच्या एसटीचा ब्रेक फेल झाला। यानंतर बस चालकानं प्रसंगावधान राखत एसटी महामार्गाकडच्या नाल्यात उतरवली। यामुळे एसटीमधील 51 प्रवाशांचा जीव वाचला। तळोदा तालुक्यातील कळमसरे गावात मागील महिनाभरापासून इलेक्ट्रिसिटीचं काम पूर्ण न झाल्यानं गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय।
गावात सध्या ट्यूबवेलद्वारे पाणीपुरवठा होत होता, पण आता भर उन्हात महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. कोकणातील बंदरातून मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळवून देणाऱ्या कोळंबी निर्यातीचा व्यवसाय 80% घटलाय. अमेरिकन टेरिफच्या धोरणाचा फटका बसल्यानं मच्छीमार आर्थिक संकटात सापडलाय. चंद्रपूरच्या सादागड हेटी गावाला राज्यातील पहिला आदिवासी सौर ग्राम होण्याचा बहुमान मिळालाय. 20 दिवसांमध्ये तब्बल 2400 युनिट सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून संजीवनी अभियान राबवण्यात आलंय. यामध्ये धक्कादायक अशी बाब उघडकीस आली आहे. 3 लाख महिलांची कर्करोगासंदर्भात तपासणी केली, तर 13,956 महिला प्राथमिकरित्या कर्करोग संशयित निघाल्या. या महिलांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील जनतेची तहान भागवण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी धरणातून आवर्तनं सोडण्यात आली आहेत. पुढील 25 दिवस कालव्यातून पाणी सोडलं जाणार आहे. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीच्या कामासाठी माती भराव वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रक नंबर प्लेट विनाच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आरटीओच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अवकाळी गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसान झालेल्या बाकळांच्या बिजोटे भागाला खासदार शोभा बच्छाव यांनी भेट देऊन पाहणी केली. बच्छाव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन दिलं. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये दोंदे या गावात भैरवनाथाच्या यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह तरुण मंडळींनी मोठी गर्दी केली. कराड तालुक्यातील मळे या गावच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कराड तालुक्यातील खराडे या ठिकाणी गावठाण क्षेत्रावर सपाटीकरण आणि अन्य कामांचा शुभारंभ वन विभागाच्या उपवन संरक्षक आदिती भारद्वाज यांच्या हस्ते झालाय. भिवंडी शहर आणि पालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार कल्याण रोडवरील परिसरात रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीररित्या उभे करण्यात आलेली दुकानं पालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई करत हटवली आहेत. सोन्याच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण झाली आहे. गेल्या 4 दिवसात सोन्याचे दर 3,500 घसरले, तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झालाय. त्यामुळे जीएसटीसह सोन्याचा दर 90,850 आणि चांदीचा दर 93,750 इतका खाली आला. अमरावती शालेय पोषण आहार संघटनेतील स्वयंपाकी कर्मचारी महिलांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. शालेय पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 26,000 रुपये किमान वेतन द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. अहिल्यानगरमधील श्रीरामपूर नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लक्षवेधी नोटा फेक आंदोलन करण्यात आलं. नागरिकांकडून जमा केलेल्या कराच्या रकमेचा अपहार केला जात असल्याचा आरोप करत आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. अमरावतीमध्ये वन संरक्षण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला, तर पोलिसांचा चोख बंदोबस्त इथं तैनात होता. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. मंत्रिमंडळातून कोकाटेंची हकालपट्टी करावी अशी मागणी केली जाते. त्यावेळी वणीमध्ये आमदार संजय दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. नंदुरबारमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौदार तळ्याच्या पाण्यावर रंगीबेरंगी शेवाळाचा तरंग आला. यामुळे चौदार तळ्याचं विद्रुपीकरण होत असल्यानं आंबेडकरी अनुयायांकडून संताप व्यक्त केला जातोय. पाणी स्वच्छ न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज खांबे यांनी दिला. नांदेड शहरातील मगनपुरा आणि नवा मोंढा भागात सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी पाण्याच्या टाकीवर चढत नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्गाला बीडच्या अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात जोरदार विरोध होतोय.
वरवटी गावात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हकलून लावलं, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. रायगडमध्ये जिल्हा कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. आमदार महेंद्र दळवी आणि पंडित पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवला. पुण्याच्या फुलेवाड्यातून निघालेल्या अखंड क्रांती ज्योतीचं बुलढाण्यात आगमन झालं. यावेळी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. 11 एप्रिलला बुलढाण्यामध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. वणीगडावर सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची मुस्लिम बांधवांकडून खास सोय करण्यात आली. भोजन आणि पाण्याची व्यवस्था मुस्लिम बांधवांनी केली. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉक्टर मोहन बाबू यांचा कन्नप्पा हा साईपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी मोहन बाबूंनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थांच्या वतीनं मोहन बाबूंचा सत्कार करण्यात आला. चैत्रवारीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला महावस्त्र विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सुपूर्द करण्यात आलंय. एकनाथ शिंदेंनी अक्षय महाराज भोसले यांच्याकडे पूजा साहित्य पाठवत पांडुरंग चरणी आपली भावना व्यक्त केली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवात 3 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली. यावेळी 3 दिवसीय रामनवमी उत्सवात 2 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चैत्र शुद्ध एकादशी सोहळ्यासाठी लाखो भाविक स्नानासाठी चंद्रभागा वाळवंटात दाखल झाले. हरिनामाच्या गजरानं अवघी पंढरी दुमदुमून गेली. लाखो भाविकांनी चंद्रभागेत स्नान केलं. पंढरपुरात वर्षभरातील 4 प्रमुख एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठी गर्दी करतात. या गर्दीचं व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यासाठी वारीच्या कालावधीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये 15 याचिका दाखल करण्यात आल्या. येत्या 15 तारखेला सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोर्ट काय निकाल देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. बीडच्या कंकालेश्वर मंदिराची जागा वक्फ बोर्डानं हडप केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेत केला होता. त्यानंतर बीडच्या तहसीलदारांकडून कंकालेश्वर मंदिर परिसरातील जागेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये झालेल्या मास कॉपी प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीवर आक्षेप घेण्यात आलाय. निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी शिक्षक संघानं केली आहे. परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज कंपनीनं रद्द केले. त्यामुळे अग्रिम जमा होईल की नाही अशी शेतकऱ्यांना शंका होती. दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पिकांचा अग्रिम लवकरच जमा होईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केली. सरकारनं MMR प्रकल्पांसाठी आज 5 करार केले. 4,07,000 कोटींचा निधी MMRDAला देण्यात आलाय. तर MMR मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलंय. पोलिसांनी गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी माहिती मागवलेली आहे. मेडिकल निग्लिजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा देणाऱ्या खिलारे कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे. उपचाराअभावी गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणावरून त्यांनी ही भावना व्यक्त केली. बौद्धगयामधील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्या अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. तर या संदर्भात पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या मांडवी बीच इथं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचं उद्घाटन होणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. सुळेंच्या भेटीनंतर जाचक यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. खासदार सुप्रिया सुळे बारामती आणि इंदापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी शहापुरात अवकाळीनं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या भागाचा दौरा केलाय.
तहसीलदारांशी संपर्क करून नुकसान भरपाई देण्याची सूचना त्यांनी केली. चंद्रकांत धोत्रे 40 वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. धोत्रे यांच्या निधनानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी ही भावना व्यक्त केली आहे.